तुळजाभवानी मंदिरात भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन याचे श्रवण करावे भागवत कथेचे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला, धोंड्याचा महिना लागला आहे. सगळीकडं आपल्या आपल्या पद्धतीनं पूजापाठ सुरू, पोथीपुराण सुरू करते. तर धोंड्याच्या महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. 3 वर्षातून धोंड्याचा महिना एकदा येतो. सगळीकडं तयारी धोंड्याच्या महिन्याची चालू झाली आसन. तर चला, आमच्या मोरेनगरमध्ये सुद्धा भागवत गीता चालू केलेली आहे 7 दिवस. तर चला मैत्रिणी, दुकानात आले होते, जरासं गिऱ्हाईक केलं दुकानात. आता जाऊ आपण मंदिरामध्ये. आपल्या दुकानाच्या पाठीमागच मंदिर आहे. वेळ काढून जाते मी, कारण बोलवलेले कोण आहे ना ते मी एकदा दोनदा दुकान आलं आता या म्हणून. तर चला ठीक आहे, आपण जाऊ आता मंदिरामध्ये. मस्त छान बघू शकता आमचं नगर, आमचं मोरेनगर, आमची कॉलनी. चला मैत्रिणी, आले बघा. आता इथं मंदिरामध्ये मी कार्यक्रम सुरू झाला आहे. हळूहळू एक एक बाया आहेत. आता 6चा टाईम दिलेला आहे. तर वेळेवर काही कोणी येत नाही. 6चा टाईम दिला तर सगळ्यांनी 6ला आलं पाहिजे. कार्यक्रमाला पण लवकर सुरुवात करता येते आणि संध्याकाळी पुन्हा टाईम पण होत नाही. तर चला, इकडे दर्शन घेते मी शंकराचं, तुळजाभवानी. तर चला मैत्रिणींना बघा, आता इथं हळूहळू गर्दी पण होती आणि आधी पूजापाठ झालेली वाटतं तिथं. ते सगळी पोथी पाठ वगैरेची झाली असेल. अजून कथा वाचक काही आलेले नाही आहे. येतील ते आता, बघू आपण. आणि ते आल्यावर थोडीशी मिरवणूक पण काढायची. खूप आनंद घेतोय आम्ही सगळ्या मिळून बाया. खूप छान वाटतंय मैत्रिणींना, असा आनंद साजरा. मी तुम्हाला सांगायला गेले होते म्हणजे जाणार होते, आधीच मी आली. मग माहीत नव्हतं ना मला, म्हटलं यांना पण सांगू. तर चला ठीक आहे, छान. तुम्हाला धन्यवाद आल्याबद्दल सगळ्यांना. हो, बोला काहीतरी. भागवताचं आयोजन केलंय सर्वांनी. या तुळजाभवानी मंदिरात भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन याचे श्रवण करावे भागवत कथेचे. आणि भागवत कथाचा लाभ घ्या सगळ्यांनी. मानपान बघू नका, देवाचा कार्यक्रम आहे. तर सगळ्यांनी सामील व्हा, सहखुशीनं, सहप्रेमाने, एकूण एकांना साथ द्या आणि पुऱ्या मोरेनगरमधल्या आपल्याने सगळ्यांनी एकत्र येऊन आपला कार्यक्रम छान साजरा करा. तुम्ही आहे का भागवत सुनले? ठीक आहे. दुसऱ्या मध्ये तर येते दुसऱ्यावर ना मी बी पहिल्यावर राहायला जाणार आहे आणि आपण पहिल्यावर राहणार. आले बघा ताई, त्या कथा वाचक ताई रंदावनवरून आलेल्या मैत्रिणींना त्यांच्या हातात ते लडूगोपाल आहेत. लडूगोपाल म्हणजे श्रीकृष्ण. जास्त आपल्या इकडं भागवत कथा होत नाही, शिवपुराण वगैरे होतं. तर ही कथा मी 2-3 वर्षापासून यूट्यूबवर ऐकते, अनिरुद्धाचार्य महाराजाची म्हणून. तर तीच कथा ह्या ताई सांगणार आहेत. तर चला ठीक आहे, आपण आनंद घेऊ.
पहिला दिवस आहे मैत्रिणींना. चला आज उशीरच होईल थोडंसा, कारण सगळे आज जमता जमता झाडझोड लावता लावता आता चला आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. ऐकू कथा. चला मैत्रिणींना झाली आता आपली कथा. उद्या लवकर येऊ आपण. होऊ शकता आरती वगैरे झाली सगळी. ज्यांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी होऊ शकता. फुलं फुलाची टाकली, इथं दानपेटी ठेवली त्याच्यात टाका. पण 500 रुपयाची माल असेल तर पावती घेऊन जायची. तर चला मैत्रिणी 8 वाजून गेले का आज थोडीशी माहिती दिली. उद्यापासून चांगली कथा सुरुवात होईल. मी विचार करते उद्या लाईव्ह घेईल कथा. तर चला ठीक आहे, आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ. उद्याच्याला आपण छान लाईव्ह जर झालं जमलं तर मी लाईव्ह घेऊन व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत.